नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटकीची सुकी उसळ झटपट बनवून दाखवणार आहे. ती 10 ते 15 मिनिटात होते. तुम्ही ती टिफिनसाठी बनवू शकता. भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण छान लागते आणि खूप लवकर पटकन होते. मस्त चटपटीत झाली आहे. मटकीची उसळ बनवण्यासाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आता त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून किंवा कापून घालायचे आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे कापून मी त्यामध्ये घालते आहे. तो 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता मी त्यामध्ये एकदम थोडासा टोमॅटो कापून घेतला आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घालू शकता. तो पण यामध्ये टाकायचा आहे. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये 2 चिमूट हिंग घालायचा आहे. छोटा अर्धा चमचा हळद घालायची. 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा घरी बनवलेला मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जो घरी बनवलेला मसाला असतो तो तुम्ही घालू शकता. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. रात्रभर भिजवून मोड आलेली मटकी आता त्यामध्ये घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ते मटकी थोडा वेळ 2 मिनिट परतून घ्यायची बारीक गॅसवर. लहान मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीने वाफेवरची मटकीची उसळ करू शकता. खूप छान होते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की मटकीची उसळ करून बघा. त्यासाठी खूप जास्त सामान लागत नाही. अगदी घरगुती साहित्यात मटकीची उसळ छान तयार होते. ते 2 मिनिट परतून घेतले आहे. आता यामध्ये पाऊण वाटी पाणी घालते मी आणि व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 5-6 मिनिट शिजू द्यायचे आहे. बारीकच ठेवायचं आहे. आता 5-6 मिनिट झाले आहे. आता आपण ते उघडून बघूया आणि हलवून घेऊया. थोडीशी उसळ हातावर घेऊन चेक करून बघूया. उसळ पण छान शिजली आहे. आता गॅस बंद करूया. तर थोडीशी कोथिंबीर घालूया. मटकीची उसळ आता तयार आहे. तुम्ही टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी पण झटपट अशा पद्धतीने मटकीची सुकी उसळ बनवू शकता. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. ती तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.